महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या MTPAच्या वतीने आयोजित अमृत ज्ञानकुंभ 2025 या 2 दिवसीय राष्ट्रीय कर परिषदेचे उद्घाटन गणेश खिंड रस्त्यावरील कॉस्मॉस टॉवरमधील सहकार भवन येथे करण्यात आले। ही 2 दिवसांची परिषद होत आहे। कर सल्लागार $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ अशी या कर परिषदेची संकल्पना आहे। ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्स AIFTP, GST प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन NMTPA या संस्थांचे सहकार्य या राष्ट्रीय कर परिषदेसाठी लाभले आहे। या प्रसंगी AIFTPचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट समीर जानी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते। तसेच केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अपील प्राधिकरणाचे सदस्य CMAB M शर्मा, राष्ट्रीय कर परिषदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट नरेंद्र सोनवणे व MTPAचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रसाद देशपांडे, उपाध्यक्ष श्रीपाद बेदरकर, ज्येष्ठ कर सल्लागार ॲडव्होकेट निकिता बढेका, ॲडव्होकेट दीपक गोडसे, ॲडव्होकेट विनायक पाटकर, ॲडव्होकेट नारायण जैन, ॲडव्होकेट संतोष गुप्ता, ॲडव्होकेट भास्कर पटेल, ॲडव्होकेट नितीन गौतम, MTPAचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट अनुरुद्र चव्हाण आदी उपस्थित होते। प्रसंगी विशेष स्मरणिकेचे MTPA टॅक्स ट्रिब्यूनचे आणि प्रकाश पटवर्धन लिखित GST तिसरी आवृत्ती या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले। AIFTPच्या नव्या संकेतस्थळाचेही अनावरण झाले। ॲडव्होकेट दीपक गोडसे यांनी MTPAला 5 लाखांचा धनादेश देणगी स्वरूपात सुपूर्द केला। आज पुण्यामध्ये अमृत ज्ञानकुंभ नॅशनल टॅक्स कॉन्फरन्स ऑर्गनाईज झाली। त्याच्यामध्ये महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनचा 45th फाउंडेशन डे पण आम्ही सेलिब्रेट करत आहोत। या कार्यक्रमामध्ये सेमिनारमध्ये वेगवेगळ्या विषयांवरती डिस्कशन्स होणार आहेत। नवीन नवीन चॅलेंजेस इकॉनॉमीमध्ये येत आहेत, नवीन नवीन ॲक्ट किंवा नवीन नवीन कायदे इंट्रोड्यूस केले जात आहेत। त्या कायद्यांचे देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम आम्ही इथं सर्व विचारवंत इथं डिस्कस करणार आहोत। त्याच्यात डायरेक्ट टॅक्स कोड बिल आहे, GST आहे, रेरा कायद्याबद्दलही आम्ही इथे विचारविमर्श करणार। येणाऱ्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट्समध्ये टॅक्स प्रोफेशनल आपला रोल कसा करतील की ज्याच्याने आम्ही म्हणतो नेहमी आमच्या टॅक्स MTPAचं एक ब्रीद वाक्य आहे की पे टॅक्सेस नॉट मोर नॉट लेस। तर त्या ब्रीद वाक्याला अनुसरून आम्ही स्वतःला या टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समध्ये ट्रेन करत असतो आणि त्याला उत्तरं देत असतो। आज आमच्या इथं NTCचे चेअरमन नरेंद्र सोनवणे आहेत, MTPAचे अध्यक्ष प्रसाद देशपांडे इथं आहेत, ऑल इंडियाचे समीर जानी आहेत, श्रीपाद बेदरकर आहेत। सर्व आम्ही मंडळींनी खूप इथं काम केलेलं आहे आणि या अमृत ज्ञान कुंभातनं आमचं एक ह्या सेमिनारमध्ये सर्वांना एनरिचमेंट ऑफ नॉलेज आणि सर्वांचं ज्ञान वाढवण्याची एक प्रक्रिया इथं पूर्ण पाळली जाणार आहे आणि त्यासाठीच आम्ही सर्व इथं एकत्रित जमलेलो आहोत। 5 ट्रिलियन म्हणतो 5 ट्रिलियन इकॉनॉमी तुम्हाला अचीव करायची आहे तर टॅक्स कलेक्शन इज वन ऑफ द प्राईम इम्पॉर्टंट थिंग। आणि टॅक्स कलेक्शन जसं मी म्हटलं की करेक्टली कलेक्ट व्हायला पाहिजे, पे टॅक्सेस नॉट मोर नॉट लेस। त्याच्यामधून आम्ही जेव्हा टॅक्स कलेक्शनच्या माध्यमातून टॅक्स पेयर्सला एज्युकेट करत असतो, इंडस्ट्रीला एज्युकेट करत असतो, त्या माध्यमातून ह्या कायद्यांचं रूपांतर टॅक्स कलेक्शनला जेव्हा दिसतं तेव्हाच इकॉनॉमीला सुदृढ करू शकतो। जर टॅक्सेस वेळेवरती कलेक्ट नाही झाले तर 5 ट्रिलियन इकॉनॉमी जी आपल्याला अचीव करायची आहे, पंतप्रधान मोदींचं स्वप्न आहे, ते पूर्ण करणं अवघड जाणार। आणि म्हणून आमचा रोल टॅक्स प्रोफेशनल, आम्ही जेव्हा टॅक्स प्रोफेशनल म्हणतो याच्यात सगळे येतात, चार्टर्ड अकाउंटंट आहेत, ॲडव्होकेट्स आहेत, कॉस्ट अकाउंटंट आहेत, टॅक्स प्रॅक्टिशनर्स आहेत, सर्वांचा रोल हा फार महत्त्वाचा आहे। आज आपके शहर में ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टैक्स प्रैक्टिशनर्स ने स्थानीय पूना और महाराष्ट्र के एसोसिएशंस के संग मिलकर के आज एक बहुत बड़ा आयोजन किया, जिसका पूरा श्रेय मैं लोकल लोगों को टीम MTPA लेड बाय मिस्टर नरेंद्र सोनवणे जी को दूंगा। आने वाले भविष्य का कर के साथ बहुत संबंध है, क्योंकि GST के कलेक्शंस, डायरेक्ट टैक्सेस के कलेक्शंस सब
ऊपर ऊपर जा रहा है और इकोनॉमी जो है वो बहुत आगे जा रही है। तो कर की जिम्मेदारी कैसे अदा करनी और ईज ऑफ डूइंग बिजनेस कैसे रहेगा, ये सब चीज़ें और एथिक्स सारी चीज़ें डिस्कस होंगी। और मैं पूना को बहुत बहुत बधाई देता हूँ। नॅशनल टॅक्स कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे। सुमारे 400पेक्षा जास्त डेलिगेट्स संपूर्ण भारतामध्ये कॉन्फरन्सला आलेले आहेत। या कॉन्फरन्सचं वैशिष्ट्य म्हणजे 7 टेक्निकल सेशन यामध्ये होणार आहे। हे सर्वात महत्त्वाचा एक वेगळा प्रकार आम्ही या ठिकाणी केलं की टॅक्स का OPD, ज्यामध्ये आमचे तज्ज्ञ जे आहेत ते आमच्या नवीन प्रॅक्टिसमध्ये राहणाऱ्या कन्सल्टंट्सला, प्रोफेशनल्सला आपले जे इश्यू आहेत ते फेस टू फेस चर्चा करून सोडवण्यासाठी मदत करणार आहे। त्याचबरोबर आम्ही GST की संसद हा एक चांगला विषय या ठिकाणी घेतलेला आहे की प्रति संसद या ठिकाणी उभा करणार आहोत। विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी यांच्यामध्ये डिबेट होणार आहे आणि त्यात जे 8 विषय आम्ही घेतलेले आहेत, 8 सूचना आम्ही केलेल्या आहेत, किंवा 8 आम्ही रिप्रेझेंटेशन करतो आहे की जे कायद्यामध्ये बदल व्हावा अशी संपूर्ण आमच्या पटीची जी इच्छा आहे तर ते आम्ही फायनान्स मिनिस्ट्रीपर्यंत पोहोचवण्याचा या कर सल्लागार कर नॅशनल टॅक्स कॉन्फरन्सद्वारे प्रयत्न करणार आहोत। हा खूप मोठा प्रोग्राम आहे। ऑल इंडिया लेवल पॅन इंडियातून या ठिकाणी सगळे पार्टिसिपंट आले आहेत आणि त्याबरोबरच बाहेर जे आहे ते आपले स्टॉल भरपूर लागले आहेत। बुक्सचे स्टॉल आहेत, AIचे स्टॉल आहेत, वेगवेगळे सॉफ्टवेअर, रेलॉन्सचे सॉफ्टवेअर आहेत, इन्कम टॅक्स, GST असं वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअरच्या ठिकाणी सॉफ्टवेअरचे स्टॉल बाहेर ठिकाणी लागले आहेत। बेसिकली देशासाठी माननीय पंतप्रधानांनी जे स्वप्न बघितलं 5 ट्रिलियन इकॉनॉमी, त्याच्यात टॅक्स प्रॅक्टिशनर्सचा खूप मोठा रोल आहे की हे जेव्हा स्वप्न आपल्याला अचीव करायचं आहे तेव्हा गव्हर्नमेंटला नॅचरली फंडिंग लागतं। फंडिंग गव्हर्नमेंटचं मेन सोर्स आहे टॅक्सेशन, आणि टॅक्सेशन येतं हे व्यापाऱ्यांकडनं किंवा इंडस्ट्रियलिस्टकडनं, पण गव्हर्नमेंट आणि त्यांच्यामध्ये एक ब्रिज असतो, तो म्हणजे हे टॅक्स प्रोफेशनल्स आहे। त्यामुळे आमचा रोल तो राहतो। नेशन बिल्डिंगमध्ये बरंचसं कॉन्ट्रीब्युशन जे टॅक्स कलेक्शनमधनं येतं ते टॅक्स प्रॅक्टिशनर्सच्या माध्यमातून येतं। इव्हन आमच्या MTPAचा पण जो लोगो आहे तो सांगतो की पे करेक्ट टॅक्सेस, नॉट लेस नॉट मोर। त्यामुळे आम्ही त्या तत्वावर चालतो, लोकांना एज्युकेट करतो, ज्याच्यातनं टॅक्स कलेक्शन वाढतं। आणि बाकी ही जी नॅशनल टॅक्स कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे त्यातनं ऑल ओव्हर इंडियातून बरेचसे पार्टिसिपंट्स आलेले आहेत। विषयांविषयी माझ्या आधीच्या यांनी सांगितलंच आहे की आपण खूप डिटेलमध्ये आणि खूप वेगळी थीम घेऊन यावेळेला उतरलेले आहे।